आता ही अपवादात्मक बालकांचा खूप छान असं व्याख्या क्रुक्षॉक यांनी केलेली आहे. ते काय म्हणतात, बौद्धिक, शारीरिक, सामाजिक व भावनिक बाबतीमध्ये त्या बालकांची वाढ व विकास सर्वसामान्य बालकांपेक्षा इतक्या भिन्न प्रमाणामध्ये झालेला असतो की ज्यामुळे असे बालक नेहमीच्या शालेय कार्यक्रमापासून जास्तीत जास्त फायदा घेऊ शकत नाहीत आणि याचबरोबर या बालकाला विशेष वर्ग किंवा पूरक अध्यापन व सेवांची गरज भासते. असे एक बालक म्हणजेच अपवादात्मक बालक आहेत. हे अपवादात्मक बालक ज्यांना वेगळ्या अशा गोष्टीची गरज असते, अशांना क्रुक्षॉक यांनी काय सांगितलं आहे, अपवादात्मक बालक सांगितलेलं आहे. म्हणजे कोणत्या पण सामान्य शाळेमध्ये 10% विद्यार्थी असे असतात त्यांच्या शाळेतील इतर 90% विद्यार्थ्यांपेक्षा यांची शैक्षणिक, मानसिक, सामाजिक कामगिरी ही न्यूनतम असते, म्हणजे खालच्या दर्जाची असते. अशा मुलांना आपण काय म्हणतो, अपवादात्मक बालक म्हणतो. मग या अपवादात्मक बालकांचे सुद्धा प्रकार असतात. अपवादात्मक बालक कोणाला म्हणायचं, तर या अपवादात्मक बालकांचे वेगवेगळ्या प्रकारे आपण त्यांचं वर्गीकरण करू शकतो. अपवादात्मक बालकांचे आपण वर्गीकरण करत असताना त्यांच्या निरीक्षणावरून जर आपण केलं तर पहिला गट पडतो त्यांचा अपंग मुलांचा. पहिला गट पडतो अपंग मुलांचा, मग बाल गुन्हेगारी करणाऱ्यांचा, शैक्षणिक दृष्ट्या मागास मुले असणाऱ्यांचा, समस्यात्मक मुले असण्याचा, समाजविरोधी वर्तन करणारी मुलं आणि मंद बुद्धी असणारी मुलं, असं आपण 6 गटामध्ये या अपवादक बालकांचे प्रकार करू शकतो. आता या अपवादक बालकांचे प्रकार काही मानसशास्त्रज्ञांनी वेगळ्या पद्धतीने केलेला आहे. म्हणजे तीनच प्रकार आहे, जसं या डिस्प्लेला तुम्हाला दिसत आहे. कसं, तर एक येतं शारीरिक व्यंग असणारी, दुसरं आहे मंद बुद्धीची आणि तिसरं आहे लौकिक बुद्धीची. अशा पद्धतीनं सुद्धा आपण त्यांचे वेगवेगळे प्रकार पाडू शकतो. आता ह्या विशेष बालकांचे प्रकार आता काही मानसशास्त्रज्ञांनी वेगळ्या पद्धतीनं काढल्या, त्याच्यामध्ये पण प्रकार पाहू शकतो आपण. या डिस्प्लेला दिसत आहेत पहा. जसं की शारीरिक अपंगत्व, बौद्धिक अक्षमता, वर्तणुकीच्या आणि भावनिक समस्या आणि शैक्षणिक मागासलेला पण. या 4 प्रकारामध्ये आपण यांचं वर्गीकरण करू शकतो. आता आपल्याला बघायचं आहे की ही जी बालकं आहेत, आता इथे विशेष गरजा असणारी बालकं म्हणजे नेमकं काय, CWSN. आता ह्या बालकं म्हणजे काय असं नेमकं, तर बघायचं झालं की ज्या बालकांना ज्यांना त्यांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक किंवा सामाजिक गरजा पूर्ण करण्यासाठी सामान्य बालकांपेक्षा वेगळं, अतिरिक्त किंवा सुधारित शैक्षणिक कार्यक्रम आणि सेवांची आवश्यकता असते, अशांना आपण विशेष गरजा असणारी बालकं म्हणतो. आता ही बालकं जी आहेत, ही बालकं फक्त अपंगच म्हणून समजत नाही, तर याच्यामध्ये प्रतिभावान, प्रतिभाशाली, भावनिक समस्यावाली किंवा सामाजिक समस्यावाली मुलांचा सुद्धा समावेश होतो. आणि याचा महत्वाचा उद्देश काय आहे की या सर्वांना समावेशन शिक्षण देणे, समावेशन शिक्षणामध्ये त्यांना समावून घेणं. आता आपण ह्या वर्गीकरणाप्रमाणे आपण वेगवेगळे प्रकार पाहणार आहोत. आता मला सांगा, तुम्ही तुमच्या वर्गामध्ये अशी मुलं पाहिलेली आहेत का? सगळे जागे आहेत का, का झोपले बरं? आहे ना, सगळे जागे आहेत ना. हा, आता तुम्ही तुमच्या वर्गामध्ये अशी मुलं पाहिलेली आहेत का? यस ऑर नो, ओनली से यस. पाहिले की नाही? हो, बघितले. नाही सर, आम्ही शिकवतच नाही शाळेत. बरं, ही मुलं कुठेतरी पाहिलीत की नाही अशी? हो सर, पाहिलं सर. कुठे पाहिली बरं? अरे मी काय, कुणाच्या? अंध विद्यार्थी बघितले सर कुठं पाहिले? शाळेमध्ये. नाही, तुमच्या शाळेमध्ये की त्यांच्या त्या स्पेशल शाळेमध्ये जाऊन पाहिले? मी अनाथ आश्रम मध्ये बघितले. अनाथ आश्रम मध्ये बघितले सर मी. ते नाही का, हल्ली काय आहे, बीएडच्या विद्यार्थ्यांना सुद्धा एक प्रोजेक्ट आहे पहा. हे अंध अपंग शाळेला भेट देऊन त्यांचा अहवाल तयार करायचा आणि तो लिहायचा, असं पण आहे. मग तुम्ही तसं जाऊन भेटले का? तुम्ही तुमच्या शाळेत पाहिलं की कुठं पाहिलं हे मी विचारतोय, म्हणजे तुमची ते स्वरूप लक्षात येईल मला सांगण्यासाठी.
सर तर प्रकाश आमच्या केलगुलवार शाळेत अंध यांच्या विद्यार्थी होते सर. आमच्या शाळेतही होते, म्हणजे मी शिकत असताना आमच्या शाळेचे अंध विद्यार्थी होते ना. आता आम्ही एका ह्याला भेट पण दिली एनजीओला, तुम्ही म्हटले हा तसं. हा सर प्रकाश वाचताना जाऊन. येलगुलवार यांच्या शाळेला भेट देऊन अभ्यास केला सर त्या विषयावरती. म्हणजे बीएड मध्ये असताना केलेला. हो हो सर हो. इकडं पत्रकार भवन मध्ये ना इकडं. हो सर हो हो विजापूर रोडला. हा छान. शाळा सुद्धा खूप छान आहे, प्रशस्त वातावरण आहे, विद्यार्थ्यांसाठी खूप छान हो अशी सर बैठक व्यवस्था आहे, खाली मोठा हॉल आहे, हो हो अपंगासाठी म्हणजे अंधत्व हो असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बोलका कम्प्युटर आहे, त्यांच्यासाठी बेल रिपीची हो पुस्तकं आहे की नाही. हा हो 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 सरांचं खूप छान आहे सर, सगळं व्यवस्था खूप छान. बोला बोला. सर तिथे प्रत्यक्ष पाहिलं, विजिट दिलं सर, खूप छान वाटलं की त्यांचं तिथलं शिकवण्याची पद्धत, तिथले प्रत्येक ते अंध अपंग असले तरी त्यांची शिस्त वगैरे खूप चांगलं. छान वाटलं की मन भरून आलं. मन भरून येतं सर. थोडं इमोशनली झालं हा, व्हायलाच आणि पाहिजे. बरंही वाटलं. कारण हो. छान वाटणं याचा अर्थ वेगळा येतो. छान वाटण्यापेक्षा मन भरून येतं की ही मुलं जगताना, वाढताना, वावरताना कशी वावरत असेल. परत हम्म. छान याच्यासाठी वाटतो की त्यांना दिले गेलेल्या ज्या काही सुविधा आहेत, त्यांना दिले जाणारं जे शिक्षण आहे, त्याचं माध्यम, त्या वस्तू, त्याचं जे प्रोव्हायडर आहे ते खूप छान आहे. म्हणून कधी कधी छान सुद्धा वाटतं की बाबा रे चला यांच्या या अपंगत्वावरती कुठे ना कुठे मात करता आलेली आहे. आता पहा, ही जी काही आपल्या समोर असणारी मुलं आहेत, आपल्या शाळेत असणारी मुलं आहेत, मला सांगा अशी मुलं ओळखताना सुद्धा एक चॅलेंज आहे का नाही? का नाहीच? नाही तर लगेच ओळखू येते. हो आहे ना. आहे ना सर. लगेच ओळखू येते सर, काठी वगैरे असते हातात. बरं काठी नसेल, एखादा मुलगा बहिरा असेल, येईल का लगेच ओळखू? नाही, तो येणार नाही. हा, एखाद्या मुलाला कमी दिसत असेल, तो येईल का ओळखू? आता सहजासहजी नाही तुम्ही सर, अजिबात एखादा मुलगा चालताना, अजिबात लिहिताना, येणार नाही सर. उभे राहताना त्याला काहीतरी अडचण येत असेल, तेव्हा तुम्ही पाहून म्हणाल की बाबा हा अपंग असू शकतो, याला काहीतरी प्रॉब्लेम आहे. परंतु काही आजार असे सुद्धा असतात. काही आता कारण आपण हे जे पाहतात ना, अपवादात्मक मुलं पाहतोय. काही मुलांना चोऱ्या करायची सवय असते. दिसतं का ते? दिसून येतात का त्यांची ती गुण? येत नाहीत. मग अशी मुलं ओळखताना, हुडकताना सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. काही मुलं चिडचिड करणारी असतात, आहे की नाही? काही मुलं मारामाऱ्या करणारी असतात. हा, एकमेकाला ओरडणं, मारणं, माऱ्या करणं, चोऱ्या करणं, रागराग करणं, भावनेवरती नियंत्रण न ठेवणं, अशा प्रकारची सुद्धा मुलं आपल्या या पाहण्यामध्ये, बघण्यामध्ये असतात. त्यांना शोधणं, त्यांचा काय म्हणतो आपण त्याला, सर्चिंग करणं, हे सुद्धा खूप अवघड काम आहे. काही मुलं बाल गुन्हेगार असतात. लहानपणामध्ये समाजविरोधी काम करून सोडतात. मग समाजविरोधी काम करणारी बालकं, बाल गुन्हेगार बालकं, हे ही मुलं सुद्धा आपल्याला ओळखता आली पाहिजे. त्याचबरोबर शैक्षणिक अकार्यक्षम असणारी, म्हणजे अध्ययनामध्ये अक्षमता असणारी मुलं, जसं की लिहिताना, वाचताना ह्या लोकांना समस्या येतात. म्हणूनच त्याचा प्रकार पण येतो पहा, डिस्लेक्सिया, डिस्ग्राफिया, डिस्कल्कुलिया, आहे की नाही? हे जे प्रकार आहेत, मग ह्या प्रकारातल्या मुलांना कसं ओळखायचं? ही मुलं असतात नेमकी कशी, दिसताना दिसतात कशी, मग अध्ययन अक्षम बालक म्हणायचं कसं, कोणाला? स्वमग्नता किंवा काही आत्ममग्नता असणारी बालकं असतात. काही मुलं अबोल असतात. ती एकमेकांना बोलतच नाही, दुसऱ्याकडे कशामध्ये भागच घेत नाहीत, एकमेकांचं चेष्टा करून घेऊ शकत नाहीत. अशी पण काही ना काही बालकं असतात. मग त्यांना बघायचं कसं, ओळखायचं कसं? काही बालकं मेंदूचा पक्षाघात झालेली असतात. मग ही पक्षाघात झालेली जड बुद्धीची मुलं ओळखायची कसं? मग मोनोप्लेजिया, डायप्लोजिया, क्वाड्राप्लोजिया, हेमिप्लोजिया, डबल हेमिप्लोजिया, ही बालकं असतात कशी? पक्षघात म्हणजे नेमका काय असतो? मेंदूवर झालेला आघात नेमका काय असतो? हे सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे. अस्थिव्यंगामध्ये सुद्धा खूप असे प्रकार येतात. अस्थिव्यंग म्हणजे नेमकं काय? अस्थिव्यंगामध्ये हात, पाय, मेंदू या सगळ्याच गोष्टी येतात, जे अस्थिशी, म्हणजे मेंदू येत नाही. अस्थि म्हणजे आपले जे काही हाडं आहेत यांच्यावरती आलेलं व्यंगत्व असतो. मग त्यानंतर मग व्यंगत्व कशामुळे येऊ शकतो? पोलिओमुळे येऊ शकेल, आहे की नाही?
अपघातामुळे येऊ शकेल, कुष्ठरोगामुळे सुद्धा येतं किंवा कधी कधी जीवनसत्वाच्या च्या कमतरतेमुळे येतं. कधी कधी या बालकांना फ्रॅक्चर झाला, ऑपरेशन झाला, संधिवात झाला, लकवा झाला तरी सुद्धा ह्या अस्थिव्यंगी येण्याच्या शक्यता असतात. मग या मुलांना सुधार कसा करायचं, मग त्यांना किमान शिक्षणाची ओळख निर्माण करून द्यायची, हे सुद्धा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. मग अशा विद्यार्थ्यांसाठी शिकवण्याची नेमकी पद्धत कोणती आहे की नाही, शिकवण्यासाठी कोणकोणत्या अध्यापन पद्धतीचा आपण वापर केला पाहिजे हे माहित असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्या वर्गामध्ये शाळेमध्ये काही मंदबुद्धीची विद्यार्थी असतात, काही अल्पबुद्धीची असतात, जडबुद्धी, निर्बुद्धला आपण शाळेत घेऊ शकत नाही, है की नाही. मग अशा बालकांना ओळखायचं कसं, अशी बालकं असतात नेमकी काय, मंदगतीची आणि मंदबुद्धीची, मंदगती आणि बुद्धी या बालकांना ओळखायचं कसं. कर्णबधीर असतील, कर्णबधीरमध्ये सुद्धा तुम्हाला कमी ऐकू येणं आणि ऐकू न येणं असे 2 प्रकारची बालकं तुम्हाला दिसायला दिसतील, आहे की नाही. मग यांच्यासाठी वेगवेगळ्या अशा पद्धती असतात. त्यांच्यासाठी भाषण वाचन असेल, भाषा वाचन असेल, भाषा दुरुस्ती असेल, गुणांची पद्धत असेल किंवा कर पल्लवी असेल, स्टुडी पीच असतात. अशा वेगवेगळ्या माध्यमाद्वारे त्यांचं हेअरिंग म्हणजे ऐकण्याचं आणि ऐकण्यावर मात करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या अध्यापन पद्धतींचा वापर करावा लागतो, साहित्यांचा, साधनांचा वापर करावा लागतो. हे करत असताना अंध सुद्धा आपल्याकडे असतात. अंधांच्या साठी सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या साधनांचा वापर करावा लागतो. अंधामध्ये सुद्धा प्रकार येतात. नुसतं अंधामध्ये पूर्णपणे आंधळा असतो, है की नाही, पूर्णपणे, आणि काही असतात ती ब्लाइंड असतात, थोडीफार दूरदृष्टी आणि निकट दृष्टी, जवळचं न दिसणारे आणि दूरचं न दिसणारे, है की नाही. मग यांच्यासाठी वेगवेगळी शैक्षणिक साधनांचा वापर करून शिकवावं लागतं. त्यांची लेखनपाठी वेगळी असते. त्यांच्यासाठी खूपच म्हणजे अंधच असतील तर त्यांच्यासाठी ब्रेल लिपी असते. गणित पाठी त्यांच्यासाठी वेगळी असते. त्यांना रबर मॅट किंवा टिपमिल त्यांना दिला जातो. त्यांच्यासाठी एक गतिशील काठी असते, ज्याला आपण पांढरी काठी सुद्धा म्हणतो. त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे टेप रेकॉर्ड, तबला, पेटी, बोलणारे कम्प्युटर, बोलणारे घड्याळ अशी वेगवेगळी साधनं असतात. आता सरांनी सांगितलं मगा की येलगुलवार मध्ये गेलो होतो. अंध शाळेमध्ये तुम्हाला असे साहित्य दिसतात. बोलका कम्प्युटर असतो, बोलका घड्याळ असतो. ही मुलं मोबाईल सुद्धा खूप छान हाताळतात, व्हिडिओ कॉलिंग करून बोलतात. बघा अंध आहेत पण वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज त्या करतात आणि ते पाहून आपण थक्क होतो. आपल्या समोर लाईव्हच करतात ते. मग ह्या सगळ्या गोष्टी पाहत असताना एक शिक्षक म्हणून आपण अशा विद्यार्थ्यांना कोणत्या अध्यापन पद्धतीचा वापर करून शिकवावं, त्यांचं निरीक्षण ऑब्झर्वेशन कसं करावं, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपल्या समोर एक प्रश्न म्हणून येतो. मुलं जगत असतील कसं, त्या मुलांना कित्येक प्रश्नांना, कित्येक बाबींना सामोरे जावं लागत असतं. ही बालकं जेव्हा शाळेत येतात तेव्हा आपण आपली मुलं काही गप असतात का? बघा आपली मुलं सुद्धा खूप खोडकर असतात. आता सर्वसामान्य बालकांबरोबर या मुलांना शिकायला खूप अडचणींना सामोरे जावं लागतं. पहिलीच गोष्ट पहा, एखादा मुलगा शाळेमध्ये चष्मा घालून आला, इतर मुलं काय त्याचं स्वागत करतात का टाळ्या वाजून? काय म्हणतात त्याला? त्या चेष्टा मस्करी करतात, हा त्याला चिडवतात, त्याची चेष्टा मस्करी करतात. काय म्हणून चिडवतात? हॅलो, आंधळा चष्मा बरं, लागला बरोबर. अजून काही नावाने चिडवतात. चष्मीस म्हणतात. अजून येस, वेगवेगळ्या पद्धतीनं ही मुलं त्यांची चेष्टा करतात. बॅटरी म्हणतात, काही जण चष्मा म्हणतात, काही ना काही वेगवेगळ्या पद्धतीने चिडवतात. मग एखाद्याला असं त्याच्या व्यंगावरून चिडवलं तर त्याला चांगलं वाटेल का हो? त्याला चांगलं वाटेल का? मग त्याला ते शाळा आपलीशी वाटेल का? त्याला ते शाळेत बसवून शिकावंसं वाटेल का? मग ह्या गोष्टीसाठी शिक्षकांनी महत्वानं प्राधान्य द्यायचं आहे. गव्हर्नमेंट सांगतं, रूल सांगतात की अशा बालकांना तुम्ही सर्वांबरोबर शिकवा ज्यांच्याकडून त्यांच्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण होऊ नये. परंतु तुमच्या शाळेमध्ये तुमचीच लेकरं तुमच्याच समोर असं जर करत असतील किंवा शिक्षकाच्या तोंडून पण कधी कधी चुकून जातं किंवा कधी मुद्दाम म्हणतात, शिक्षक सुद्धा म्हणतात, मग अशा वेळेस हा विद्यार्थी त्या ठिकाणी टिकून राहील का हो? तो टिकून राहील का? नाही. त्याला दिक्कत येईल का नाही? त्याला प्रॉब्लेम येईल का नाही? त्याला काहीतरी समस्यांना सामोरं जावं लागेल का नाही? इन्क्लुझिव्ह एज्युकेशन मध्ये आम्ही सगळ्यांना एकत्र आणत आहोत.
सगळ्यांना एकत्र आणत असताना आपल्या शाळेमध्ये पहा, आता आपल्या शाळेमधील जी वर्गामध्ये जी मुलं असतात, त्या मुलांना आपण सर्वसामान्य कशी मुलं म्हणतो पहा. आता बहुतांश मुलं म्हणजे जवळजवळ अध्ययनाचा वक्र ज्यांनी पाहिलेला असेल, हा घंटेच्या आकारासारखा असतो. हा कसा असतो? घंटेच्या आकारासारखा असतो. म्हणजे इथं दाखवलेलं पहा मी बघा, हे असा वक्र असतो आणि ह्या वक्रामध्ये ह्या घंटेच्या आकारामध्ये हा जो भाग येतो मधला उभा रेष टाकलेला, आता ही उभा रेष टाकलेला आहे. ह्या भागामध्ये जवळजवळ 90% मुलं ही सर्वसामान्य मुलं असतात. म्हणजे 90 बुद्धिगुणांक ते 110 किंवा 109 बुद्धिगुणांकाची मुलं असतात. मग राहिलेला हा जो भाग इथला 1.1 आणि इकडला 1.1 जो आहे, ह्याच्यामध्ये ही मुलं असतात जी अपवादात्मक बालकं असतात, अपंग बालकं असतात आणि इकडल्या 1.1% मध्ये प्रतिभाशाली, हुशार, चुणूक मुलं असतात, चंचल मुलं असतात. म्हणजे आणि म्हणून वर्गामध्ये शिकवत असताना आपण सर्वसामान्यपणे जी सर्व मुलं आहेत ही एकाच बुद्धिमत्तेची आहेत, हुशार आहेत असं समजून शिकवतो. आता पहा, जर आपण सर्वसामान्य मुलं आहेत असं समजून नाही शिकवलं आणि खालच्या मुलांचा विचार केला, म्हणजे वर्गामध्ये काही सगळी तशी मुलं असतात असं नाही. ती अपवादात्मक बालकं 1-2 असतात, हुशार बालकं 1-2च असतात, काही काही वर्गामध्ये नसतात सुद्धा. मग जर आपण यांचा विचार करून शिकवला तर ह्या म्हणजे आता समजा आपण अपवादात्मक बालक म्हणजे कमी बुद्धीच्या बालकाला खूप समजावून सांगवण्याचा प्रयत्न केला, तर तशा मुलांना समजून सांगण्यासाठी जो आपण सामान्य बालकांना दिलेला अर्धा तास आहे त्याच्यापेक्षा डबल किंवा ट्रिबल लागू शकतो. मग असं जर ह्या वेगानं शिकवलं तर आपलं सिलेबस संपेल का? नाही. मग त्यांच्या गतीने शिकवायला गेलं की सर्वसामान्य बालकांना ते एकदम बोरिंग वाटतं, डब्बं वाटतं, नको नकोसं वाटून जातं. मग हा इथं प्रश्न पडतो की मग ह्या मुलांना शिकवायचं कसं? आणि मी जर सर्वसामान्य वर्ग विद्यार्थी समजून सगळ्याला शिकवायला लागलो तर प्रतिभाशाली विद्यार्थ्यांचं काय होणार आणि या गतिमंद बालकाचं काय होणार? हे शिकतील का माझ्या वर्गात? मग ह्यांच्यासाठी मी काय अशी वेगळी योजना केली पाहिजे? यांना मी कसं शोधलं पाहिजे? यांच्यावर कशा मी वेगवेगळ्या गोष्टी केल्या पाहिजे? कशा पद्धतीनं त्याला सामावून घेतलं पाहिजे? जेणेकरून हे विद्यार्थी एकदम शिकतील, पुढे जातील, आपल्या गतीचा फायदा करून घेतील. आता मला फक्त तुम्ही सांगा की तुमच्या वर्गामध्ये फक्त मतिमंद आणि गतिमंद मुलं आहेत. यांना आणि किती जास्त नाही आहेत, 1-2च आहेत असं समजूया. आणि तुम्ही त्या वर्गाचे शिक्षक आहात, वर्ग शिक्षक. आता तुम्ही ह्या परिस्थितीला कसं हँडल करणार? जर तुम्ही सगळ्यांबरोबर त्या विद्यार्थ्याला त्यांच्या गतीनं शिकवायला लागलं तर बाकीचे विद्यार्थी ओरडतात आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना ओरडायला त्यांच्या पद्धतीने शिकवायला गेलो की ह्या 2 मुलांवरती अन्याय होतो. जी तुम्हाला कधीच म्हणणार नाही की सर तुम्ही आमच्या गतीने शिकवा. मग तुम्ही ह्या सिच्युएशनला कसं हँडल करणार? काय करणार म्हणजे सगळ्यांनाच न्याय मिळेल, हुशार विद्यार्थ्यांनाही मिळेल आणि या अपवादात्मक बालकांना सुद्धा मिळेल. व्हॉट टू डू? अपवादक बालकांना म्हणजे जास्त वेळ देऊन शाळा सुटल्यानंतर थोड्या वेळ थांबून त्यांना स्पेशल शिकवलं पाहिजे, त्यांना स्पेशल वेळ दिला पाहिजे. बरोबर. हे बोलायला सोपं आहे की त्यांना जास्तीचा वेळ दिला पाहिजे, पण ऍक्च्युअल मध्ये आपण देतो का? आदर्श नाही उत्तर नका देऊ. आता इथं ऑन फील्ड जी सिच्युएशन आहे त्याच्यावर विचार करा आणि ह्याच सिच्युएशन वरती तुम्हाला प्रश्न आला की त्याच्या उत्तरावर तुम्हाला चर्चा करता आली पाहिजे. इथपर्यंत विचार करा. उत्तर बरोबर आहेत तुमची, पण ऑन फील्ड वर विचार करा. तुम्ही प्रत्यक्ष शिक्षकच आहात. तर त्यांना ग्रुपमध्ये समायोजन करून अभ्यास एखादा प्रोजेक्ट दिला पाहिजे, त्याच्यावरती विचार करून शिकवला पाहिजे. प्रश्नाच्या फक्त तुम्ही 90% जवळ आहात. शिकवलेला पाठ आहे त्याच्यावरती थोडंफार असं हुशार मुलांना त्याच्यावर काहीतरी काम दिलं की तुम्ही प्रश्न उत्तर सोडवा किंवा वाचन करा, त्या वेळेमध्ये आपण ह्या अपवादक मालकांना वेळ देऊ शकतो किंवा शिकू शकतो. तुम्ही प्रश्नाच्या खूप जवळ आहात उत्तराच्या, पण ऍक्युरेट उत्तर नाही. उत्तराच्या एकदम जवळ आहात. बघा अजून काय विचार करावा लागेल. तुम्ही उत्तर एकदम बरोबर सांगितलं आत्ताच, पण अजून वेगळ्या पद्धतीचा त्यात वापर व्हायला पाहिजे. बघा काय लिअर राहतोय तुमच्याकडून. तर प्रतिभाशाली बालक आणि विशेष गरजा असणाऱ्या बालकांची जोडी बनवून त्यांची जोडी कशी बनवणार? हो,
ठीक आहे, त्यांची जोडी बनवली. उत्तर तुमचं 100% बरोबर आहे, पण जोडी चुकीची केली तुम्ही. म्हणजे या ठिकाणी गट करायची आहे. पहा, गट करायची आहे. आता जसं की काही बालकं मतिमंद असतील, तर त्या विद्यार्थ्यांना सर्वसामान्य बालकांची जोडी करायची. एक हुशार विद्यार्थी त्यांच्यामध्ये टाकायचा आणि त्याला शिकवायला लावायचं. म्हणजे तो विद्यार्थी त्यांना त्यांच्या गतीप्रमाणे शिकवू शकतो. आता प्रतिभाशाली मुलावर हे होईल, म्हणून प्रतिभाशाली विद्यार्थ्याला काय करायचं, आपल्या वर्गामध्ये प्रतिभाशाली विद्यार्थी 10, 12, 13, 15 नसतात. एखाद दुसरा असतंय. बरोबर का चुकीचं आहे? प्रतिभाशाली मुलगा वर्गामध्ये एखाद दुसरा असतो. येस, बरोबर का चूक? बरोबर सर. बरोबर आहे. का भरपूर असतात? नाही नाही, एखाद दोन तुम्ही दोन-तीन असतात सर. 2-3. आता तुम्ही इंटर्नशिप केलेली आहे, तुम्ही शाळेत गेलेला आहे की नाही? आता तुम्हाला माहित आहे प्रतिभाशाली मुलगा कसा असते. गप असते का ते? प्रतिभाशाली मुलगा कसा करतो वर्गामध्ये, वातावरण त्याचं कसं असते पहा. पटापट उत्तर सांगतो सर. पटापट उत्तर सांगून सगळं स्वतःच करायचं असतं त्याला एकट्यालाच. प्रश्न विचारतो कुणाला कुणाला प्रश्न विचारतो? शिक्षकाला. शिक्षकांना शिक्षकांना सर. हा, शिक्षकांना प्रश्न विचारतो आणि शिक्षकाचं डोकं फिरलं की शिक्षक काय करताय? सत्कार करताय. बरोबर आहे? काय म्हणतोय बघा. उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. हा, उत्तर द्यायचा प्रयत्न करतो शिक्षक. बरोबर. आता पहा, प्रतिभाशाली वर्गामध्ये विद्यार्थी तुमच्या पुढचं सांगताय ते, कारण त्याचा ते एक तर ते धडा वाचून आले असते, अभ्यास झालेले असते, ते हुशार असते आणि तुम्ही शिकून गेलेला असता किंवा तुम्ही प्रिपरेशन करून गेलेला असता सर्वसामान्य बालकांचा, आणि अशामध्ये तो तुम्हाला इतका भारी प्रश्न विचारते की त्याचं उत्तर तुमच्याकडे नसतंय. तुम्ही एकदा ऍडजस्टमेंट करून घेता, परत ते दुसऱ्यांदा प्रश्न विचारताय, तुम्ही परत अडकता, परत तुम्ही ऍडजस्ट करून सांगण्याचा उत्तर प्रयत्न करता, आणि तिसऱ्या वेळेस मात्र त्यानं प्रश्न विचारला की मग तुमचं डोकं काय होतंय? फिरते. हलतय. हा, मग तुम्ही काय करता? त्याला लय गुढीन सांगता का? खरं सांगायचं, तुम्ही गुढीन सांगता का त्याला? नाही नाही, मग छडी लागे छमछम. त्या छडी लागे चमचम, त्याला शाब्दिक तुम्ही अपमान करता. गाढवा, मूर्खा, असं झाला का, मोठा झाला का, तुला हे कळतं का, तुला ते कळतं का, असा मस्तपैकी तुम्ही त्याचा उपहार करता, आणि मग त्या गोष्टीमुळे ते पोरग नाराज होते, त्याचा अपमान झाला की ती परत बोलतच नाही. परत तुमच्या शाळेत त्या ट्रम मध्ये सुद्धा तो कधी बोलत नाही, आणि मग तो त्याची प्रतिभाशाली त्या ठिकाणी कमी होते, आणि मग ते तुमच्या ह्याच्यामध्ये इंटरेस्ट घेण्याच्या ऐवजी ते इतर मुलांमध्ये गुंतायला बघतं. तुम्ही पुढे शिकवता आणि मागे निघायला लागतं. मग तुम्हाला वर्ग कंट्रोल होत नाही. आता प्रश्न विचारलेला आवडत नाही आणि धिंगाणा घातलेलं तुम्हाला नाही आवडलं की मग मुलगा भांडणं काढतो, गैरहजर राहायला बघतो, या शाळेतून रुची कमी करतो, आणि तो एकदम असा क्विट होऊन बसतो, बहिर्मुखीचं अंतर्मुखी होतं. बघा, मग इतक्या छान विद्यार्थ्यावरती आपण अत्याचार केल्यासारखं नाहीये का? त्याच्यावरती आपण एक प्रकारचं दडपशाही आणल्यासारखं नाहीये का? का या मुलाला शिकायचा अधिकार नाही का? मग या मुलांना शिकायचा अधिकार नाहीये का? मग नेमकं आपण कुठे चुकत आहोत? आपण या मुलांना कोणत्या पद्धतीमध्ये हँडलिंग करायला चुकत आहोत? या मुलांचं वर्तवणूक प्रत्येक वर्गामध्ये, प्रत्येक शाळेमध्ये अशी मुलं असतात, ही हुशार जी मुलं असतात खूप चंचल असतात, खूप म्हणजे खूप भयानक चंचल असतात. तुम्ही शिकवत असताना 2-3 बेंच सहज जागा बदलतात, बेंचवरून सुद्धा धिंगाणा घालतात, एकमेकांना मारामारी करतात, लक्ष विचलित करतात, शिक्षकांचं सुद्धा लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतात. इतकंच काय तर गांभीर्याने घेण्यासाठी वेगवेगळ्या कृत्या युक्त्या वापरतात. सरांना सहज विचारलं, सहज सांगितलं ठीक, नाहीतर सरांना सुद्धा वेड्यात करण्याचं काम करतात. मग अशा बालकांना ओळखायचं कसं? अशा बालकांना समजून कसं घ्यायचं? त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयोग कशी करायची, हे खूप महत्वाचं आहे. मग आता आपण जस्ट पाहूया पहिला प्रकार तो अंध बालकांचा, आणि मग पुढे एक एक प्रकार पाहूयात आपण. ठीक आहे? आता पहिला प्रकार पाहूया अंध बालकांचा. अंध म्हणजेच दृष्टीदोष असणाऱ्या बालकांचा. हे पहा, या ठिकाणी ही बालकं आहेत बघा. मी सकाळी तुम्हाला विचारलं होतं की जी अपंग बालकं आहेत किंवा विशेष
गरजा असणारी बालक आहे ती ओळखायची कशी? सकाळी सांगितलं होतं का नाही, या लोकांच्या चेहऱ्यावरती असं काहीतरी वेगळेपण असतं की ही जे विद्यार्थी लगेच ओळखू येतात. हे पहा, दिसतंय का तुम्हाला तुमच्या डिस्प्लेला ही बालकं कशी आहेत? बघा, हो. चेहऱ्यावरचा हावभाव पहा, चेहरा, कपाळ पहा, डोळे पहा, है की नाही? या सगळ्या कारणामुळे ह्या मुलांचा ओळख सुद्धा लवकर करतायत. आता पहिलं आपल्याला पाहायचंय अंध मुलं पाहायचंय. कसली मुलं पाहणार आहे आपण आता? अंध मुलं पाहणार आहोत. जरा पाणी पितो एक मिनिट. आता आपल्याला अंध बालक पाहायचंय. कसला बालक पाहणार आहे आपण? अंध, ज्याला आपण दृष्टीत दोष सुद्धा म्हणतो. ज्या मुलांना त्यांच्या दृष्टीमध्ये काही दोष दिसून येतो, त्यांना काही दिसत नाही, अशा मुलांना आपण अंध म्हणतो. परंतु ही जी काही अंध मुलं असतात की नाही, ही काहीही करू शकणार नाही असं नाही, किंवा असं जर म्हणलं तर आपलं चुकीचं आहे. ते काही ना काही करू शकतात की नाही. या मुलांना अंधत्व जरी आलं तर या बालकांना दिसल्यामुळे जरी मर्यादा येत असल्या तरी ही बालकं त्या ज्या काही मर्यादा आहेत त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करतात, आणि आपण पण त्यांना ते तसं करायला सक्षम केलं पाहिजे. अंधत्व म्हणजे नेमकं असं काय आहे की काही मुलांना दृष्टीचा अभाव येतो, पण हा दृष्टीचा अभाव पूर्णपणे आहे. काहीही दिसणं नाही, काहीच दिसलं नाही पाहिजे, किंवा त्यांना त्यांच्या दोन्ही डोळ्यांनी ज्यांना दिसत नाही अशा व्यक्तीला आपण समाजामध्ये सर्वसाधारणपणे अंध बालक म्हणून ओळखतो किंवा संबोधतो. बरोबर आहे का? सामान्य व्यक्तींचा जो दृष्टीचा क्षेत्र आहे किती असतो बरं? सामान्य व्यक्तींचं दृष्टी क्षेत्र म्हणजे आपण जे पाहतो ना ते काय असतं दृष्टी क्षेत्र? सर्वसामान्य माणसांचं किंवा व्यक्तींचं दृष्टी क्षेत्र हे 180 अंश आहे. इतकंच मर्यादित असतं. कोणत्याही कारणानं व्यक्तीचं दृष्टीदोष, कोणत्या पण कारणानं व्यक्तीचा दृष्टीदोष जर 20 अंश किंवा तिथपर्यंत किंवा त्याच्यापेक्षाही कमी झालं असेल तर त्या व्यक्तींना आपण अंध असं संबोधतो. 20 अंश किंवा त्यापेक्षा कमी असेल तर त्या व्यक्तींना आपण काय समजतो? अंध असं समजतो. मग अंधामध्ये 2 प्रकार येतात. अंध बालकामध्ये किती प्रकार येतात? 2 प्रकार येतात. एक येतो पूर्ण अंध आणि दुसरा आहे अंशतः अंध. आता हे पूर्ण अंध ज्याला आहे आपण असं म्हणतो की कोण लिहाले डिस्प्लेला? काय लहान बालकासारखं करताय? आता पूर्ण अंध बालक कोणाला म्हणायचं? की ह्या बालकांच्या पूर्णपणे दृष्टीचा अभाव आहे, त्यांना दिसत नाही, आणि दृष्टीचा अभाव असल्या कारणामुळं त्यांना शिक्षण घेताना, व्यवसाय करताना किंवा व्यावहारिक काम करताना त्यांना प्रकर्षानं अडचण जाणवते, आणि त्यामुळं ते काय होतात? अकार्यक्षम म्हणतात किंवा ठरतात. त्यामुळं अशा व्यक्तींना आपण काय म्हणतो? अंधत्व म्हणतो. म्हणजे दोन्ही डोळ्यांनी त्यांना पूर्णतः दिसत नाही. त्यांचं आय विजन जो आहे 20 अंशापेक्षा कमी आहे. त्याच्यामुळे त्यांना समोरचं काहीही दिसत नाही, ते टोटल ब्लाइंड आहेत. अशांना आपण काय म्हणतो? अंधत्व. आहे की नाही? आता हे सगळं करत असताना हे अंधत्व का बरं येतं? कशामुळे येतं? कोण सांगू शकेल का? हे अंध येण्याचं, पूर्णत्व अंध येण्याचं कारण काय बरं असू शकतील? एखादा मुलगा पूर्णपणे आंधळाच का बरं जन्माला येऊ शकतो? का बरं असेल? काय कारण असते? अनुवंशिक दोष असू शकतो. हॅलो. हा, अनुवंशिक पण असू शकतो. बरोबर आहे. अजून? बस एवढंच? मातेने काय? गर्भावस्थेत काही चुकीची गोळ्या औषधं जर घेतली तर हे असं हा होऊ शकतं. छान छान छान. बरोबर बरोबर बरोबर. त्याचबरोबर
माझ्या सख्या मावस भावाचा मुलगा आहे सर, तो आता 4 वर्षाचा आहे. हं, हं. अंध आहे, पूर्णतः अंध आहे तो. हो का? जन्मताचा अंध आहे की नंतर ना अंध झाला? नाही, जन्मताच आहे, पण त्यांना ते एक 6-7 महिन्यानंतर कळालं की याला हो का? दिसतच नाही म्हणून. हो. बरं. असं पण होतं बरं का, की काही मुलं जन्मता नसतात. ते नंतर 2-3 वर्षांनी, 4-5 वर्षांनी किंवा 10-12 वर्षांनी अंधत्व होऊ शकतात. काही जन्मताच अंध असतात, काही नंतर न असतात. मग याला भरपूर कारणं असतात. जसं की मोतीबिंदू झाला तरी त्याचं जर काम व्यवस्थित नाही केलं, वेळेवर नाही पाहिलं, मृत्यूबिंदू जर फुटला, तर त्यावेळेस सुद्धा त्याला पूर्णत्व अंधत्व येऊ शकते. दैवी ची रोग आला तरी सुद्धा त्याला अंधत्व येऊ शकतो. बालकं कुपोषित असली, त्याला पुरेसा आहार नाही मिळाला, तर ह्या बालकांना सुद्धा अपंगत्व येण्याच्या शक्यता असतात. किंवा डोळ्याला काही दुखापती झाल्या, डोळ्याला इजा झाल्या, जखमा झाल्या आणि त्याचा जर विलाज नाही झाला, तरी सुद्धा अंधत्व येऊ शकतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आहे, कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे आंधळेपणा येऊ शकतो? कोणत्या? अजीवनसत्वाच्या कमतरतेमुळे. जीवनसत्व पण खूप महत्वाची आहेत. म्हणून आपण डोळ्याला चांगलं राहावं, डोळा निरोगी राहावा. स्क्रीन टाइम वापरत असताना पण पहा, डोळे वारंवार बंद चालू करणं, डोळ्याला पाणी लावणं, डोळ्याला विश्रांती देणं, हे सुद्धा महत्वाचं आहे. वाढत्या आपल्या जीवनशैलीनुसार, आपल्या ह्या राहणीमानानुसार आपलं स्क्रीन टायमिंगचं काही काम आहे ते वाढलेलं आहे. कारण जीवनशैलीच अशी झालेली आहे की ऑनलाईन क्लास किंवा इतर कामं, कुठलीही कामं करायची असेल, बँकेचं असू दे किंवा कुठलंही काम असू दे, आपल्याला मोबाईल शिवाय एक पर्यायी नाही आहे. व्हॉट्सअप स्टेटस पासून ते सगळ्याच गोष्टी करण्यापर्यंत आपण मोबाईलचा वापर करतो. तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्या डोळ्यावरती परिणाम होऊ शकतो. म्हणून डोळ्याची एक्सरसाइज आणि त्याची निगा राखता आली पाहिजे. डोळे निरोगी राहिले पाहिजे म्हणून उचित आहार सुद्धा आपण घेतला पाहिजे. आणि हे जे काही पूर्ण अंधत्व बालक आहे, ह्याला लक्षात घ्या, पूर्णपणे एकदा इलाज पण काही करता येत नाही, आहे का नाही? आता ह्याच्यामध्ये दुसरा भाग येतो, तो म्हणजे अंशतः दृष्टी असणारे. मग काही जणांना मंद दृष्टी असते अंशतः. मग दूरदृष्टी म्हणजे दूरचं न दिसणं आणि निकटचं न दिसणं, म्हणजे जवळचं न दिसणं, अशी पण असतात. मग अशावरती आपण चष्मा वगैरे लावून किंवा शस्त्रक्रिया करून वेगवेगळ्या डिव्हाइसचा वापर करून सुद्धा आपण त्याची दृष्टी व्यवस्थित करू शकतो. मंद दृष्टी असणारी जी काही बालकं आहेत, यांना अंधुक प्रकाशामध्ये दिसत नाही. त्यांना काळा पांढरा यांचा फरकच कळत नाही. हालचाली करत असताना त्यांना अडचण येते आणि त्यामुळं त्यांचं थोडं काय होतं, दिसणं असणं याच्यावर परिणाम होतो. पण ही बालकं थोडं का होईना दिसत असल्या कारणामुळं हे थोड्या पद्धतीमध्ये किंवा कमी जास्त प्रमाणामध्ये अध्ययन करू शकतात. आणि अशा बालकांच्या जे काही दृष्टीवरचं जे इलाज आहे, जसं की ऑपरेशन करणं, चष्मा वापरणं, लेन्स बसवणं, आहे की नाही, शस्त्रक्रिया करणं, अशामुळे या मुलांना आपल्याला काय करता येतं, दुरुस्ती करता येतं. मग मला सांगा, ही जी काही अंशतः दृष्टीदोष असणारी मुलं आहेत, मंद दृष्टीची आहेत, निकट असू दे किंवा दूरदृष्टीचे असू दे, या बालकांना ओळखायचं कसं? एक शिक्षक म्हणून तुम्ही ओळखणार कसं? कसं ओळखायचं ह्या बालकाला कमी दिसतंय किंवा जास्त दिसतंय? हाऊ टू आयडेंटिफाय? पापण्या जास्त वेळा मारते सर. हा करेक्ट. आपल्या जास्त वेळा छान. अजून? आणि सारखं तर डोळ्याला चोळत असतो. डोळ्याला चोळत आहे, बरोबर. अजून? वा, छान उत्तर देत आहे, त्याला आवडलं मला. अजून एवढंच, फक्त 2च प्रकार का? तर बुबुळ दिसत नाहीत कोणाकोणाचे. कोणाकोणाचे बुबुळच दिसत नाही. वा, छान. अजून? बस? कोणाकोणा तिरकी दिसतात, तिरकी पण दिसतात बुबुळ. बुबुळ तिरकी पण दिसतात. बुबळ तिरकी दिसतात. पाहतात एकीकडे, बघतात एकीकडे, मागतात एकीकडे, बोलतात एकीकडे, नाही? पाहते बुंदी आणि मागते लाडू. अजून? त्याला कधी कधी आपण हेकणं म्हणतोय की नाही, तळकं बघणं, हेकण्या,
ठीक आहे नाही. आता हे प्रकार येतात. त्याचबरोबर ही बालकं काय करतात पहा, दिसत नसल्यामुळे एकतर पुस्तक खूप जवळ घेऊन बघतात बघा, आहे की नाही. वाचताना सुद्धा पुस्तकं खूप जवळ घेतात, बरोबर की चूक? हो सर, आणि बोट ठेवून वाचतात सर. हा. आता परत, आता ते जवळचं दिसत नसेल, लांबचं दिसत असेल तर पुस्तक खूप दूर धरायचं, आणि जवळचं दिसत नसेल तर पुस्तक खूप जवळ बघायचं, घ्यायचं, आहे की नाही. आता शिक्षक सांगत असतील फळ्यावरचं जर दिसत नसेल याला, आणि शिक्षक बरोबर सांगत असेल तर हे काय करल, हे वर फळ्यावर बघत नाही, तर हे शेजाराच्या वहीत बघते आणि जसं तसं खरडायचं काम करते, दूरचं दिसत नसेल तर, आहे की नाही, बरोबर आहे की नाही. दुसऱ्याच्या हो वहीत सर, बघून बरोबर आहे. लिहितंय. दुसऱ्याच्या वहीत बघून लिहितंय. आणि बघा, आता आपण म्हणलं बघा, कोणीतरी बघा मिचमिच बघणं, डोळ्याच्या पापण्या कमी जास्त करणं, आहे की नाही. ते सारखं डोळ्याच्या पापण्या हलवतंय, कमी जास्त करतंय. डोळे हलवणं, पापण्या कमी जास्त करणं, मिचमिचणे, आहे की नाही. डोळे कमी जादा करणे, असं लहान मोठं करायचे डोळे, उगाच लहान मोठं करायचं. या अशा गोष्टी केल्यामुळे आपल्याला ओळखू येतं की ह्या बालकाला डोळ्याचा प्रॉब्लेम आहे. डोळे चोळणे असेल, वारंवार चोळणं असेल, डोळ्यातनं ह्या विद्यार्थ्यांच्या पाणी पण येतं पहा, सारखं सारखं पाणी पण येतंय. आणि मग विद्यार्थ्यांना हे दिसत नसेल तर मग मी इतर विद्यार्थ्यांना विचारतं बघा, काय लिहिलंय बरं, काय सांगितलंय बरं, आहे की नाही. त्या मग आपल्याला आपलं डोकं सटकतंय, हे आपण एवढं शिकवायला लागलो, हे चर्चा करायला लागले, गप्पा मारायला लागले, काही वाटतं. अशा प्रकारे आपण अशा मुलांच्या हालचालीवरून, त्यांच्या ऑब्झर्वेशनवरून आपण त्यांना शिकू शकतो. ही जी काही अंध बालकं असतील किंवा मंद बुद्धीची, मंद दृष्टीची बालकं असू दे, यांच्यामध्ये शिक्षणासाठी आपण वेगवेगळे शैक्षणिक कार्यक्रम आखले पाहिजेत. यांच्यासाठी काय करायचं, टोटली अंध बालकांसाठी आपण कोणकोणते आली लाईट शैक्षणिक समोर. बरं, नाही नाही, या त्या बिल्डिंगची. आपण ह्या बालकांसाठी कोणत्या प्रकारचे कार्यक्रम घेऊ शकतो, टोटल अपंग बालकांसाठी. टोटल टोटल अंध बालकांसाठी आपण त्याला सर्वसामान्य शाळेत प्रवेश देऊ शकत नाही, बरोबर का चूक? हो सर, बरोबर बरोबर आहे. बरोबर आहे सर. बरोबर ना? बरोबर आहे सर. कसं बरोबर. कसं कारण कसं सर सर्वसामान्य शाळेत तर अंध व्यक्तींना शिकवण्याची साहित्य नसतात. साहित्य नसतंय. त्यांची मुलं लिपी वेगळी वेगळं आहे ना. प्रशिक्षण, ब्रीफ लिपी आहे त्यांची. ब्रेल हा. लिपी आहे ना त्यांची, ब्रेल आणि ते लिपी. आपल्या शाळेत नसते ना, हे आपल्या शाळेतच नसतेच ना. म्हणून आपण टोटल अंध असणाऱ्या बालकांना सर्वसामान्य शाळेत प्रवेश देऊ शकत नाही. कारण त्यांच्यासाठी लागणारी विशेष अशी पुस्तकं, विशेष अशा ब्रेल लिपीची पुस्तकं, रबर पॅड, पिना, अशा गोष्टी आपल्याकडे नसतात. त्याच्यामुळे त्यांना आपण शिकवू शकत नाही. मग काय करावं लागेल, तर त्यांना तशा विशेष शाळेमध्ये त्यांना प्रवेश घ्यायला पाहिजे. त्यासाठी त्यांना शिकवण्यासाठी ब्रेल लिपीचा त्यांना आधार घ्यायला पाहिजे. त्या अशा विद्यार्थ्यांना स्पर्श ज्ञानाचे प्रशिक्षण दिले जातात. म्हणजे ते स्पर्शावरून ओळखतात, कितीची नोट आहे बघा. तुम्ही असं डोळे उघडून सांगू शकत नाही खरी का खोटी. ती मुलं लगेच 500 हजाराची, 2000ची बंद झालेल्या नोटेची पण सांगतात की कितीची नोट आहे. नोटाच्या साईडला कॉर्नरला अशी मार्किंग असतं, त्या मार्किंग वरनं ओळखतात सर, Yes, चिन्ह असतात. correct. पण त्याला शिकवावं लागेल ना, त्याला हो. प्रशिक्षित करावं लागेल. तशा सुविधा आपल्याकडे पाहिजे. त्याला स्पर्श ज्ञानाचं त्याला ट्रेनिंग दिलं गेलं पाहिजे, आहे की नाही. अशा मुलांसाठी अबॅकस पॅटीचा वापर केला पाहिजे, की ज्याच्यामध्ये मणींच्या असतात मण्या, त्या मण्यावरून त्यांना शिकवलं पाहिजे. आणि अशी जी मुलं ज्या खुर्चीवरती बसतात त्यांच्या तशा बाकड्यांचा, डेस्कचा, त्यांच्या पद्धतीचा वापर आपण केला पाहिजे. जेणेकरून त्या विद्यार्थ्याला एकदम छान बसता आलं पाहिजे आणि न दिसल्या कारणामुळे तो अडकून नाही पडला पाहिजे, असं आपल्याला त्याची सुविधा करता आली पाहिजे. त्याच्यासाठी वेगवेगळ्या शैक्षणिक साधनांचा वापर केला पाहिजे. त्याला स्वतः घेता येईल असं जवळ ठेवण्याची सोय असली पाहिजे. या विद्यार्थ्यांना बोलकी पुस्तकं, रेकॉर्डेड केलेली पुस्तकं, आहे की नाही, त्याला रेकॉर्डिंग ऐकण्यासाठी असणारी पुस्तकं अवेलेबल करून दिली पाहिजे, जेणेकरून विद्यार्थी तो आपल्या ह्याच्यामध्ये बसून शिकू शकेल. आता हे झालं
पूर्णपणे अंध असणाऱ्याला. आता मंददृष्टी असणाऱ्या मुलांसाठी कोणकोणती शैक्षणिक कार्यक्रम आपण घेऊ शकतो, उपाययोजना करू शकतो? चला सांगा आता पटा. एकाने एक सांगितलं तरी 12 जण आहेत, 12 होतात. मंदविद्यानं स्पर्धा घेतल्या पाहिजे सर, गाण्याची, नाचण्याची, नाचण्याची स्पर्धा घ्यायच्या. अहो अंध आहे ते, कमी दृष्टीचा आहे, कमी दृष्टीचा आहे. अंध का सर? हा, नाचताना पडल्यावर काय करायचं बरं सांगा बघू. तुमच्याच वर्गामध्ये आहे समजा, आणि तुम्ही ते थोडं आंधळ आहे आणि तर तुम्ही नाचायला लावलं, नाचताना त्याचा पाय डेस्क मध्ये अडकला, पडला, डोळं डोकं फुटलं आणि त्याचे पालक तुमच्याकडे आले ओरडायला, मॅडम तुम्हाला कळत नाही का म्हणून, आणि तुम्हाला भांडायला लागले, क्या करेंगे तुम? व्हिडिओ ऐकायला लावायचे सर. तर त्यांना व्हिडिओ सर्वप्रथम काय म्हणले भानुमते? त्या संगीतमय बेंचवर वाद्यांची स्पर्धा बसवायचं घेतली पाहिजे. आणि संगीतमय वाद्यांची फळ्यावरील स्पर्धा विद्यार्थी घेतली पाहिजे. संगीतमय वाद्यांची स्पर्धा घेतली पाहिजे. हे पहा, मंददृष्टीच्या मुलांच्यासाठी आपल्याला काही काही शैक्षणिक उपक्रम, कार्यक्रम घ्यावे लागतात. अशा वेळेस पहिलं सगळ्यात महत्वाचं आहे की आपली जी वर्गखोली आहे, या वर्गखोलीमध्ये अंधार असता कामा नये. वर्गामधला जो प्रकाश आहे तो चांगला असला पाहिजे, हवा खेळती असली पाहिजे. असं न दिसणारी जी बालकं जर आपल्या वर्गामध्ये असतील तर शक्यतो त्यांना पहिल्या बेंचवर बसवा, फळ्याच्या जवळ बसवा, जेणेकरून त्याला दिसेल. आणि फळ्यावर लिहिताना सुद्धा मुद्दामहून मोठी अक्षरात लिहा. लहान 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 मुंगीच्या पायावढी अक्षरं काढू नका, मोठाली अक्षर काढा, त्याला दिसल, त्याला समजल. फलक लेखन करताना नुसतं गपगुमानं फलक लेखन करायचं नाही. लेखन करताना सुद्धा काय लेखन करताय ते उच्चारा. किमान त्याला नाही दिसलं तरी तुम्ही काय बोलत आहात त्याच्यावरून तो अंदाज लावून लिहून घेईल, समजल. बरोबर का? मग मुलांना असं करणारे जी काही मुलं असतील तर सगळ्या ऍक्च्युअली असो नाही तर नसो, पण वर्गामध्ये तुम्ही ज्यावेळेस शैक्षणिक साधन दाखवता, ज्यावेळेस चित्र दाखवता, अक्षर दाखवता, त्यावेळेस ती मोठी असली पाहिजे. कम से कम किमान लास्टच्या बेंचवर बसलेल्या विद्यार्थ्यांना ती दिसली गेली पाहिजे. आता अशी मुलं जी आहेत, अशा मुलांना खिडकीजवळ जिथं त्यांना प्रकाश पोचतोय, चांगली ताजी हवा येते, अशा ठिकाणी बसवा, आहे की नाही? आणि शक्य झाल्यास तर तज्ञांचा सल्ला घ्या आणि त्यानुसार त्यांच्या बसण्याची जागा ठरवा. अशा विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अशी अध्ययन साहित्य पुरवा, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना कळेल, समजेल. आता अशा विद्यार्थ्यांसाठी जे अंध आहेत टोटली, त्यांच्यासाठी अशी कोणकोणती शैक्षणिक साधनं आहेत, साधनं म्हणतोय मी, टूल्स, जे टोटली अंध आहेत त्यांच्यासाठी काय आहेत बरं? असं कोणकोणती साधनं आहेत? तर त्यांच्यासाठी अशी पुस्तक, बोला बोला. ब्रेन लिपीचं पुस्तक. हा, ब्रेल लिपीची पुस्तकं असतात, बरोबर. अजून ते पट्टी आणि ते पिना पण असतात त्यांच्या लिहिण्याच्या. करेक्ट करेक्ट, असं. पिन असतात. हा 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 हा, हो. 12 पिनं असतात त्यांच्या. त्या पिना मारून ते रायटिंग पण करतात आणि ते राईट केलेलं ते त्यांना स्पर्श करून त्या पिनांना, म्हणजे ज्या पानावर ते लिहितात त्या पिनाने जे होल पाडतात, ते होल खाली असं तंबू येतो आणि त्याला स्पर्श केल्यानंतर ना ते अक्षर कोणतं लिहिलेलं आहे त्यांना कळतं. मग अशी पुस्तकं आपण तयार केली पाहिजे. त्यांच्यासाठी रबर मॅट असतात, स्टॅप व्हील असतात, त्याच्यानुसार ही उठावाची नकाशासाठी ती उपयुक्त असतात, आकृत्या काढण्यासाठी उपयुक्त असतात. अशी रबर मॅट, स्टिप व्हील त्यांना पुरवली पाहिजे. विद्यार्थ्यांसाठी विशिष्ट रचना असणारी एक पाटी असते बघा, त्याला लेखन पाटी म्हणतात. त्या लेखन पाटीला जोडून एक पट्टी असते, चिप असते, 6 टिंबांची रचना केलेली आणि त्याच्याबरोबर काही सुया देतात, त्याच्यानुसार ते लेखन आणि वाचन करू शकतो. असं वेगवेगळ्या पाट्या त्यांना पुरवल्या जातात. अशा विद्यार्थ्यांसाठी त्यांची गती त्यांना ठेवता यावी, त्या गतीनुसार चालता यावं म्हणून त्यांच्यासाठी गतिशील काठी किंवा पांढरी काठी असते. अशा मुलांसाठी बोलकी, घड्याळ, बोलकं, कॅम्प्युटर, पेटी, तबला, टेप रेकॉर्ड यांचा सुद्धा आपल्याला वापर करता आला पाहिजे. काही वस्तूंच्या आपण आपल्या शाळेमध्ये प्रतिकृत्या ठेवल्या पाहिजे, जसं की प्राणी असतील, फळं असतील, पक्षी असतील,
आपले अवयव असतील यांचे मॉडेल्स ठेवा, त्यांना ते स्पर्श करून समजून घेतील, जाणीव होईल त्यांना हे कशाचं आहे काय आहे. आणि गणित असू दे किंवा भौमितिक साधनं असू दे, अशांसाठी त्यांना रबर मॅट असेल, कंपास पेटी असेल, त्यांची ब्रेल फुटपट्टी असेल, टेप असेल, यांची साधनं तुम्हाला पुरवता आली पाहिजे. आता अंध बालकांसाठी आपण अध्यापनाच्या पद्धती थोड्या वेगळ्या करायच्या, गटनिहाय त्यांना शिकवायचं आहे, गट करायचा आहे की नाही. अंध बालकांना पुढं सर्वसामान्य बालकांबरोबर बसवा, त्याला वेगळं बसवू नका, त्याला आधार द्या, त्याला सोबती द्या, जेणेकरून आजूबाजूला तो विचारून त्याला काय चाललंय काय नाही त्याचा अंदाज घेईल. यांना पाठ्यपुस्तकं शिकवत असताना मोठ्यानं वाचा, फळ्यावर मोठ्यानं अक्षरात द्या, जेणेकरून त्यांना कळेल, समजेल. शैक्षणिक साधनं दाखवलीच पाहिजे, तर त्यांना कळेल, समजेल. संकल्पना किंवा आकृती स्पष्ट करताना अंध विद्यार्थ्यांना वस्तू तापसण्यास द्या, त्याला हाताळण्यास द्या, त्याचं ऑब्झर्वेशन करू द्या, त्याला स्पर्श करून समजून घेऊ द्या. हे केलं की सगळ्या गोष्टी उलगडण्यास सुरुवात होईल. हे मंदबुद्धी बरोबर मंददृष्टीच्या बालकाबरोबर चांगल्या बालकाला बसवा, ते जेणेकरून त्याला माहिती सांगण्याचा प्रयत्न करेल. असे वेगवेगळ्या अध्यापन पद्धतीचा वापर करून आपण अंध बालकांना शिकवू शकतो. कळलं का अंध बालकांचं? आता उद्या आपण अपंग बालक, कर्णबधीर बालक पाहूया. आता वाजलेले आहेत 10:15. मला असं वाटतं की आपण इथं थांबावं आणि राहिलेला भाग उद्या बघावा. हो सर. समजलं का? पण जिथपर्यंत जे सांगितलंय